सज्जनगडावर सोमवारी दिवाळीची पहिली पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शेकडो मशालींच्या प्रकाशाने सज्जनगड भक्तीच्या तेजात उजळला होता। या भव्य आणि पारंपरिक मशाल महोत्सवाचे आयोजन सज्जनगड दुर्गनाथ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते। पहाटे 4 वाजताच भातखळे येथून फुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक सुरू झाली। ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि रांगोळीच्या सजावटीतून पालखीचा मार्ग प्रकाशमय झाला। पालखीच्या मागे शेकडो मावळे मशाली हातात घेऊन जय शिवाजीच्या घोषात गायीमुख श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार या पारंपरिक मार्गाने पालखी अंगलाई मंदिरात पोहोचली। यावेळी शेकडो मशालींच्या ज्योतीने तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे तटबंदी उजळली आणि खालील परळी पंचक्रोशीवर त्या प्रकाशाची झळाळी उमटली। समाधी मंदिर परिसरात छत्रपतींच्या पालखीचे आगमन होताच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। अशोकवडा साहसी खेळाबरोबरच शाहीर रंगराव पाटील यांचा शिवकालीन ऐतिहासिक पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला। तसेच सर्व भक्तांनी मिळून ध्येयमंत्र म्हणत एकात्मतेचा संदेश दिला। यावेळी विविध जिल्ह्यातून भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। यावेळी शिवरायांच्या पवित्र भूमीवर शेकडो मशालींच्या तेजाने उजळलेला सज्जनगड पाहताना प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि भावनांचा संगम दाटून आला होता। या सर्व कार्यक्रमाचे उत्तम आयोजन सज्जनगड दुर्गनाथ प्रतिष्ठानकडून करण्यात आले होते।